हॅलो फ्रेंड, जगदंबा जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये. खूप दिवस झाले आपले लाँग व्हिडिओ आलेले नाही आहेत, पण म्हटलं चला एक धमाकेदार छान असा व्हिडिओ आपण घेऊन येऊयात. तर चला आम्ही चाललो आहोत ट्रीपसाठी. तर आम्ही ट्रीपला चाललेलो आहोत आणि असं रात्रीच्या वेळेस आम्ही चाललेलो आहोत. कॅब बोलवलेली आहे आणि आमच्या सोसायटीचा तुम्ही रात्रीचा नजारा असा पाहू शकता. रात्रीचे भरपूर रात्र झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत एअरपोर्टला. तर चला आमच्यासोबत आम्ही आज तुम्हालाही घेऊन जातो आमच्यासोबत ट्रिपला. तर चला हे पहा रात्रीची वेळ आहे आणि अशा प्रकारे एअरपोर्टला आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि जे कॅबवाले अंकल होते त्यांनी खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला छान प्रकारे ड्राईव्ह करून रात्रीचं, का तर रात्रीचं थोडंसं कॅबने यायला भीतीच वाटते, परंतु मग त्यांनी व्यवस्थित सोडलं. असे म्हणजे भीती म्हणजे अशी फार काही नाही, पण असं पुण्यामध्ये कसं खूप जास्त रात्री हॅपनिंग नसतं, असं सुनसानच असतं. आणि आम्ही ज्या भागातून एअरपोर्टला येतो तिकडे थोडंसं म्हणजे सुनसानच होतं. तर मग अशा प्रकारे त्यांनी आम्हाला छान प्रकारे व्यवस्थित ड्राईव्ह करून एअरपोर्टला सोडलेलं आहे. आणि विशेषतः कॅबमध्ये वगैरे म्हणजे समजू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे आपण चाललेलो आहोत. आता एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही 2 तास आधीच निघालेलो आहोत, का तर मग चेक इन करायला वेळ वगैरे लागतो. आणि त्याच्यामुळे आता मी आणि अन्वी आम्ही तर खूप आफ्टर लाँग टाईम झालं तर जात आहोत फ्लाईटने. तसं अन्वीचे पप्पा आत्ताच इंदोरला वगैरे आणि मध्ये आधी ते जातात म्हणजे. परंतु मग आणि हे पहा चेक इनसाठी इतकी मोठी लाईन होती, खूप मोठी लाईन होती. आणि हे पहा सिक्युरिटी चेकिंग. मग आम्ही आता लाईनला लागलेलो होतो. मग चेक इन वगैरे करून बॅगा वगैरे देऊन मग आम्ही आता चाललेलो आहोत सिक्युरिटी चेकिंगला. तर अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो आहोत. आणि पुण्यातलं हे जे एअरपोर्ट आहे ना ते एअरपोर्ट म्हणजे थोडंसं व्हिडिओ वगैरे काढायला रिस्ट्रिक्शन येतात, पण तुम्ही थोडं थोडं छोटं छोटं शूट केलेलं आहे, छोटं मोठं शूट केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आता सिक्युरिटी चेकिंग वगैरे करून आम्ही आमच्या गेट नंबरला चाललो होतो. नंतर मग अजून वेळ होता, 1 तासभर तरी वेळ होता. मग झालं गर्दी होती त्याच्यामुळे आमचा खूप टाईम गेला तिकडे. म्हणजे लवकर आलो ते बरं झालं, का तर खूप सारे लोक होते ना, 1-2 होते कपल्स. त्यांना तर इतकं लेट झालं की त्यांना मग मधूनच त्यांना म्हणजे लेन तोडावी लागली, ब्रेक करून त्यांना सिक्युरिटी चेकिंगसाठी जायला लागलं. आणि मग अशा प्रकारे मी तिथे एअरपोर्टवरती खूप सारे शॉप असतातच, परंतु मला जे आवडलेलं शॉप त्याच्यामध्ये मी घुसली अर्थातच. बायकांचं आवडतं शॉप, त्याला मी कशी अपवाद असेल. मग मी गेलेली या शॉपमध्ये. तर तिथून मी खरं सांगते एअरपोर्टवरून ना आपल्याला ना स्ट्रीट शॉपिंग किंवा इकडे तिकडे शॉपिंग करायची सवय लागलेली आहे. एअरपोर्टवरचं कॉमन गोष्ट आहे, खूप महाग वाटतात काही गोष्टी. पण जेव्हा आपल्याकडे काही ऑप्शन नसतो त्यावेळेस आपल्याला ते घ्यावेच लागतात. जसं की फ्रीज मॅग्नेट वगैरे. मग आपल्याला लास्ट वेळी लक्षात येतं, मग आपल्याला एअरपोर्टशिवाय ऑप्शन नाही राहत. असं मला कोलकात्याच्या ट्रिपच्या वेळी झालेलं. मी पूर्ण कोलकाता फिरली आणि फ्रीज मॅग्नेट जेव्हा घ्यायचं तेव्हा मग मी ते एअरपोर्टवरून घेतलं होतं. नाहीतर मला आहे ना जवळपासच्या शॉपमध्ये खूप छान छान भेटले होते, पण नंतर घेऊ असं करत शेवटी मी महागडं फ्रीज मॅग्नेट शेवटी मी एअरपोर्टवरून घेतलं. पण हो, एअरपोर्टवरती फ्रीज मॅग्नेट ना खरंच युनिक असे असतात आणि छान असतात क्वालिटी वगैरे. तो एक बेनिफिट असतो. आणि मग आम्ही असं गेलेलो. तर चाललो होतो आता फ्लाईटमध्ये बसण्यासाठी. तर हे पहा मग अशा प्रकारे फ्लाईटमध्ये बसत होतो. आणि इंडिगोची फ्लाईट होती, छान होती, चांगली होती. आणि कसं आहे ना आत्ताच फ्लाईटचे खूप सारे केसेस घडलेले आहेत, ऐकायला मिळत आहे. त्याच्यामुळे मला पर्सनली बसायची ना थोडीशी मनामध्ये धाकधूक तर होतीच, का तर आपण काय एवढं ट्रॅव्हलिंग फ्लाईटनी करत नाही. एवढं म्हणण्यापेक्षा वर्षानुवर्ष तर करतच नाही, मी तर करत नाही. आणि मग असं खूप दिवसातून वर्षातून म्हणायला पाहिजे की योग आलेला. तर 1-2-3 वर्षातून योग आलेला. तर त्याच्यामुळे मग मी लास्ट टाईम कोलकात्याला गेलेली. त्याच्या आधी मग दिल्लीला, कुलू मनालीला वगैरे गेलेली आहे मी, चंदीगडला वगैरे फ्लाईटनी. परंतु मग अशा प्रकारे कोविडनंतर आम्ही कोलकात्याला गेलो. त्याच्यानंतर आता गोव्याला चाललेलो आहोत. तर गोव्याला आम्ही कोविडच्या नंतर 2-3 वेळा, आता ही गोव्याची आम्ही चाललेलो आहोत तर गोव्याला. आणि हो, तर गोव्याची ही काही माझी पहिलीच ट्रिप नाही आहे. याच्या आधी आम्ही गोव्याला भरपूर वेळा गेलेलो आहोत. त्याच्यामुळे ह्यावेळेस फिरण्याचा काही आमचा प्लॅन नाही आहे. तर तरी तुम्हाला मी छान छान व्हिडिओ दाखवेल. असे खूप सारे जे बीच तुम्हाला एक्सेप्टेड असेल ते बीच मी तुम्हाला फिरून दाखवणार नाही, का तर
आम्ही फक्त चाललेलो आहोत रिलॅक्स करण्यासाठी आणि आमचा खूप जास्त रिलॅक्स मोड ऑन झालेला आहे इथे. आणि हे पहा, तुम्ही पाहू शकता आभाळाच्या वरून चाललेलं विमान कसं छान दिसत आहे. आणि इथे आलेला अन्वीचा स्नॅक्स म्हणजे अन्वीसाठी पनीर मागवलेलं, तंदुरी पनीर वगैरे असं तसं ते त्या टाईपमध्ये मागवलेलं. आणि आमच्यासाठी होतं सँडविच. आता हे सँडविच ना ॲक्च्युली इंदोरला आई आणि आमचे मिस्टर दिघे इंदोरला गेले त्यावेळेस त्यांना इंडिगोचीच फ्लाईट होती आणि सेम त्यांना हे स्नॅक्स मिळालेलं सँडविच. आणि ते जेव्हा घरी आणलं त्यावेळेस मला काय फार आवडलेलं नव्हतं. त्याच्यावर मी काही ते इथं खाल्लेलं नाही, म्हणजे टेस्ट म्हणजे ओपन करण्याचं मी धाडस पण केलेलं नाही, का तर मला ते फार काय आवडलेलं नव्हतं. म्हणून मग मी ते घेतलं आणि काय केलं आम्ही ते ड्रायव्हरला दिलं, जे आमचं गोव्यामध्ये जो आम्हाला पिक करणारा ड्रायव्हर होता. तर इथे आम्ही पोहोचलेलो आहोत गोव्याचं. तर हे आहे मोहन पर्रीकर गोव्याचं मोहन पर्रीकर जे आहे, मनोहर पर्रीकर म्हणजे मोपा ज्याला आपण म्हणतो, ते एअरपोर्ट